BA भाग 3 सेमिस्टर 6 यामधलं पहिल्या युनिटमधलं दुसरं चॅप्टर आहे लोकसंख्येचे सिद्धांत, ज्यामध्ये पहिला सिद्धांत आहे माल्थसचा लोकसंख्या सिद्धांत. माल्थसचा लोकसंख्या सिद्धांत हा 1798मध्ये माल्थसच्या ॲन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन या पुस्तकामध्ये त्यांनी लिहून ठेवलेला आहे. त्यांच्या मते लोकसंख्येमध्ये जीवननिर्वाहाच्या साधनांच्या तुलनेत द्रुतगतीने वाढ होण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे लोकसंख्येमध्ये जीवननिर्वाहाची जी काही साधनं येतं त्याच्या तुलनेत द्रुतगतीने वाढ होण्याची प्रवृत्ती असते. लोकसंख्या ही त्याच्या साधनाच्या अधिक वेगाने वाढत असते असं माल्थस याचं म्हणणं होतं. आणि म्हणून त्यांनी लोकसंख्येची व्याख्या सांगत असताना असं म्हटलं की लोकसंख्येमध्ये जीवननिर्वाहाच्या साधनाच्या तुलनेत द्रुतगतीने वाढ होण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे जीवननिर्वाहाची जी काही साधनं असतात त्याच्यापेक्षा जास्त वेगाने लोकसंख्या ही वाढत असते. आणि म्हणून ते असं म्हणतात, अशा प्रकारे हा सिद्धांत स्पष्ट करत असताना लोकसंख्येच्या तुलनेत अन्नधान्यात होणारी वाढ कमी असल्याने तसेच लोकसंख्या वाढीवर नियंत्रण न ठेवल्यास दुराचार आपत्ती ह्या वाढतील आणि त्यामुळे काय होईल की त्याचा अतिरिक्त ताण या वाढत्या लोकसंख्येचा अतिरिक्त ताण या साधनांवर येऊन लोकसंख्या ही निसर्गतःच संतुलित आणल्या जाईल. पण ती निसर्गतः संतुलित आणण्याचे जे काही त्यांनी सांगितलं ते खूप घातक आणि विदारक असे चित्र लोकसंख्या जर वाढली तर दिसून येतील असं माल्थस म्हणत होते. आणि म्हणून त्यांनी सिद्धांत मांडला. सिद्धांताचे गृहीतक आहेत. पहिलं आहे मानवामध्ये प्रजोत्पादनाची मोठी क्षमता असते. प्रजोत्पादन शिक्षण व सभ्यतेने प्रभावित होत नाही. मानवामध्ये प्रजोत्पादनाची मोठी एक क्षमता असते, तसंच हे शिक्षणामुळे किंवा सभ्यतेमुळे यावर तसा फारसा काही प्रभाव होत नाही असं माल्थस म्हणतात. आणि दुसरं आहे मनुष्याला जिवंत राहण्यासाठी अन्नाची आवश्यकता असून शेतीमध्ये आहाराची उत्पत्ती नियम लागू होतो. मानवाला जीवन जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते आणि अन्न ही शेतीमधून मिळते आणि शेतीची उत्पादकता ही दिवसेंदिवस ही आहाराची उत्पत्ती नियम त्या शेतीमध्ये लागू होत असल्यामुळे तुम्ही किती उत्पादनाची साधनं वाढवली तरी किंवा आदानं वाढवली तरी शेतीमध्ये पाहिजे तसं उत्पन्नामध्ये तुमच्या वाढ होणार नाही. तिसरं गृहीतक आहे आर्थिक संपन्नतेच्या वाढीबरोबरच मनुष्याला संततीची तीव्र अपेक्षा असते. जसं जर आर्थिक सन्नती त्याच्याकडे होत जाते, आर्थिक संपन्नता त्याच्याकडे येत राहते, त्याचबरोबर तो संततीबद्दल जास्त तीव्र अपेक्षा ठेवून. त्यानंतर सिद्धांताचे स्पष्टीकरण. सिद्धांताचे स्पष्टीकरण मांडताना सिद्धांत स्पष्टीकरण करत असताना माल्थसनं जे काही सांगितलं आहे, माल्थस म्हणतात की लोकसंख्येत होणारी वाढ भूमितीय श्रेणीने होते. म्हणजे लोकसंख्येत जी काही वाढ होते ती भूमितीय श्रेणीने होते. जसं की 1 असेल तर ती 2 होते, 2 असेल तर 4 होते, 4 असेल तर 8 होते, 8 असेल तर 16 होते, अशी ती डबलनं वाढत जाते. म्हणजे भूमितीय श्रेणीने या लोकसंख्येमध्ये वाढ होत असते. तसंच अन्नधान्यातील वाढ अंकगणितीय श्रेणीने होते. म्हणजे अन्नधान्यात जी होणारी वाढ आहे ती अंकगणितीय पद्धतीने, जसं की 1 असेल तर 2 होते, 2चं 3, 3चं 4, 4चं 5, 5चं 6, म्हणजे जी अशी क्रमाने बदलत जाते. आणि त्यामुळंच वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवण्याची ताकद या शेतीमध्ये राहत नाही आणि उपासमारी येऊन त्याचा विपरीत परिणाम या लोकसंख्या वाढीवर होतो. आणि म्हणून माल्थस त्यानंतर म्हणतात की लोकसंख्या आणि अन्नधान्यातील संतुलन. तर लोकसंख्या आणि अन्नधान्यातील संतुलन, तर बघा लोकसंख्या आणि अन्नधान्यात होणारी वाढ याची तुलना केल्यास या दोहोंमध्ये असंतुलन असल्याचं दिसून येते. कारण लोकसंख्येत होणारी वाढ भूमितीय श्रेणीने आणि अन्नधान्यात होणारी वाढ ही अंकगणितीय श्रेणीने होते. त्यामुळे लोकसंख्येत होणारी वाढ अन्नधान्याच्या तुलनेत जास्त राहील व असंतुलन निर्माण होईल. माल्थसच्या मते हे असंतुलन भयंकर कष्टदायी परिणाम उत्पन्न करणारं असेल. त्यामुळं लोकसंख्या आणि अन्नधान्य याच्यामध्ये असंतुलन निर्माण होऊन त्याचा वाईट परिणाम या सगळ्या गोष्टीवर होणार आहे. आणि त्यामुळे ते काय म्हणतात की लोकसंख्या अशाच जर वेगाने वाढत गेली तर त्या लोकसंख्येला लागणारं जे काही अन्न आहे ते
कमी पडायला लागेल आणि त्यामुळं उपासमार वाढायला लागेल आणि जी लोकसंख्या नियंत्रित होईल, ज्या मार्गाने ती नियंत्रित होईल ते मार्ग खूप भयंकर असतील असं माल्थस म्हणतात. त्यानंतर आहे लोकसंख्या नियंत्रण. थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी या नियंत्रणाचा 2 प्रकारचा उल्लेख केला आहे. पहिला आहे नैसर्गिक किंवा प्राकृतिक नियंत्रण. नैसर्गिक किंवा प्राकृतिक नियंत्रण, ज्यामध्ये नैसर्गिक आणि प्राकृतिक नियंत्रणामध्ये ते निसर्गनिर्मित असतात. निसर्गनिर्मित नियंत्रणामध्ये युद्ध, आजार, दुष्काळ, भूकंप, अतिवृष्टी, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्ती सोबतच मुलांचे असंतोषजनक पालनपोषण, नागरी जीवनाची प्रतिकूल परिस्थिती यासारख्या स्थितीचा समावेश होतो. माल्थसच्या मते निसर्गाचा टेबल सीमित पाहुण्यांसाठी लागलेला आहे. जो विना निमंत्रण येतो त्याला उपाशी मरावे लागेल. माल्थसने नैसर्गिक नियंत्रणात अत्यंत दुःख आणि कष्टमय सांगितले आहेत, परंतु त्यामुळे मृत्यूदरात वाढ होत असल्याने लोकसंख्येत घट होऊन अन्नधान्य व लोकसंख्या यामध्ये अल्पकाळासाठी असंतुलन निर्माण होते. काही काळानंतर पुनश्च लोकसंख्या वाढ होते व असंतुलन निर्माण होते. या स्थितीत एका चक्राकार प्रवाहासारखी सुरू असते. काही तज्ज्ञांनी याला माल्थसियन चक्र म्हटलेलं आहे. पण या पद्धतीनं जे काही लोकसंख्या नियंत्रित होईल ते अत्यंत कष्टकारी आणि भयंकर असेल. दुसरं त्यांनी म्हटलं आहे प्रतिबंधात्मक उपाय. तर प्रतिबंधात्मक उपाय लोकसंख्या नियंत्रणासाठी मानवीय प्रयत्नांचा उल्लेख माल्थसने सांगितलेला आहे. यालाच प्रतिबंधात्मक नियंत्रण असे म्हटलेलं आहे. नैसर्गिक नियंत्रण अत्यंत दुःखद व कष्टमय असल्याने मानवाने प्रतिबंधात्मक नियंत्रण ठेवले पाहिजेत. प्रतिबंधात्मक नियंत्रण 2 भागामध्ये विभाजित केली जातात. पहिले नैतिक उपाय. माल्थसने आपल्या लोकसंख्या नियंत्रणासाठी नैतिक उपायांनाच माल्थसने स्थान दिले आहे. नैतिक उपायांमध्ये संयम, ब्रह्मचर्य, उशिरा विवाह यासारख्या उपायांचा समावेश होतो. या उपायांमुळे मनुष्याला जन्मदर घटविणे शक्य आहे. माल्थसने केवळ नैतिक उपायांनाच उचित मानले आहे. दुसरं आहे कृत्रिम साधनाद्वारे नियंत्रण. वर्तमान काळात सर्व संतती नियमाच्या साधनांचा यामध्ये समावेश होतो. संतती नियमनाच्या साधनामुळे जन्मदरात घट होते, मात्र माल्थसने याला अधर्म, पाप संबोधले आहे. माल्थसने कृत्रिम साधनाचा वापराच्या विरोधात ते होते. माल्थस ख्रिश्चन धर्मगुरू होते. त्यांनी केवळ नैतिक उपायांद्वारेच जन्मदर घटवण्याच्या उपायांचा अवलंब करण्याचे सांगितले आहे. उशिरा विवाह केल्यामुळे लोकसंख्येत होणारी वाढ कमी होईल, त्यामुळे लोकांना उशिरा विवाह केला पाहिजे असे त्यांचे मत आहे. अशा पद्धतीने माल्थस आपल्या सिद्धांत सांगत असताना कृत्रिम साधनांपेक्षा ते नैतिक उपायावर जास्त भर देतात. त्यानंतर माल्थस यांच्या सिद्धांताचे टीकात्मक परीक्षण. त्यातलं पहिलं आहे अवास्तव गृहीतके. माल्थसने जे काही गृहीतके घेतलेली आहेत ती अवास्तव आहेत. जसं की माल्थस म्हणतात की मनुष्याला काम भावना स्थिर असते, तसेच प्रजोत्पादन या दोन्ही बाबीचं एकच आहेत. या सिद्धांतानुसार आधारभूत तत्वावर टीकाकारांनी टीका केलेली आहे. टीकाकारांच्या मते मानवी वृत्ती नैसर्गिक आहे, तसेच प्रजोत्पादनाची इच्छा सामाजिक, धार्मिक तसेच आर्थिक कारणामुळे प्रभावित होत असते. मनुष्याला कृत्रिम उपाय थांबवू शकतो, त्यामुळे लोकसंख्या वाढीवर प्रतिबंध लागू शकतात. मनुष्याच्या स्थितीवर मनानेही चुकीचे आहे, कारण राहणीमानातील वाढीबरोबरच मनोरंजनाच्या साधनात वाढ होत जाते, त्यामुळे या प्रकारचे जे काही प्रजोत्पादनाची भावना आहे ती कमी होत जाते. पण याच्यामध्ये काही यांनी अवास्तविक गृहीते घेतलेले आहेत असं टीकाकार म्हणतात. दुसरं आहे शेतीमधील आर्हासी उत्पत्ती नियम गृहीत दोषपूर्ण. टीकाकार म्हणतात की माल्थस म्हणतात की शेतीमध्ये आर्हासी उत्पत्ती नियम अंमलात येतो. तर आधुनिक अर्थशास्त्रज्ञावर टीका करतात. आधुनिक अर्थशास्त्रज्ञाच्या मते की शेतीमध्ये सुद्धा काही आधुनिक अवजारे वापरून आधुनिक आदाने वापरून तुम्हाला शेतामधील उत्पादन वाढवता येऊ शकते. त्यानंतर नंबर 3 सिद्धांताचे गणितीय स्वरूप अवास्तविक. माल्थस यांनी हा सिद्धांत स्पष्ट करत असताना या सिद्धांतामध्ये त्यांनी गणितीय स्वरूपात काही मान्य केलेली आहे, पण टीकाकार म्हणतात हे सगळंच काही वास्तवामध्ये अनुभवास येत नाही. जर अनुभवाच्या आधारे सिद्ध होऊ शकले नाहीत की देशातील लोकसंख्या 25 वर्षात दुप्पट म्हणजे भूमितीय श्रेणीने वाढली आहे, तसेच अन्नधान्यामध्ये
गणितीय श्रेणीने वाढ होत नसून त्यापेक्षा जास्त वेगाने सुद्धा वाढ होऊ शकते असं टीकाकार म्हणतात. त्यानंतर आहे नंबर 4, अतिलोकसंख्येची स्थिती नैसर्गिक आपत्तीचे कारण नाही. जर अतिलोकसंख्या तुमच्या देशामध्ये वाढली असेल तर त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच येतात असं मालतच म्हणतात. पण टीकाकार म्हणतात की प्रत्येक वेळा काही नैसर्गिक आपत्ती येऊनच लोकसंख्या नियंत्रणात होईल हे असं काही ठोसपणे सांगता येत नाही. त्यानंतर आहे मृत्यूदरातील घटीमुळे लोकसंख्येत वाढ. बऱ्याच वेळा मृत्यूदरात घट झाल्यामुळे सुद्धा लोकसंख्येमध्ये मृत्यूदरातील घटीमुळे लोकसंख्येत वाढ. तर बघा, माल्थसच्या लोकसंख्या सिद्धांत एकांकी आहे. तो लोकसंख्येच्या वाढीला जन्मदरातील वाढीचे परिणाम मानतात. मात्र त्यांनी मृत्यूदरातील घटीमुळेही लोकसंख्येमध्ये वाढ होते या बाबीकडे दुर्लक्ष केलं आहे. कारण आधुनिक काळामध्ये तुम्ही पाहाल की मृत्यूदर हा कमी झाला. मृत्यूदर कमी झाला म्हणजे सुद्धा लोकसंख्येमध्ये वाढ होऊ शकते. त्यानंतर आहे नंबर 6, संकुचित दृष्टिकोन. माल्थसने आपला सिद्धांत संकुचित दृष्टीने मांडला आहे. इंग्लंडमधील त्या काळातील परिस्थिती हा सिद्धांत प्रभावित झाला आहे. वर्तमानामध्ये दळणवळणाच्या आधुनिक साधनामुळे दुष्काळावर मात करता येते. माल्थसने या बाबीकडे दुर्लक्ष केलेले आहे अशी टीका केली जाते आणि म्हणून संकुचित दृष्टिकोन या सिद्धांतात मांडलेला आहे असं टीकाकार टीका करतात. त्यानंतर नंबर 7, लोकसंख्येतून श्रमिकांचा पुरवठा. जर लोकसंख्या वाढत असेल तर दुसऱ्या अँगलला त्या देशातील श्रमपुरवठा वाढत आहेत, काम करणारे लोक वाढत आहेत, काम करणारे हात वाढत आहेत. त्यामुळे सुद्धा देशाच्या विकासामध्ये, देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लागू शकतो. पण माल्थसने या बाबीकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येते. त्यानंतर नंबर 8, स्थैतिक सिद्धांत. माल्थसच्या सिद्धांताने आर्हासी उत्पत्ती नियम आणि नैसर्गिक साधनांची सीमितता गृहीत घेतली आहे. त्यामुळे टीकाकारांच्या मते हा सिद्धांत स्थैतिक झाला आहे. साधनांची मात्रा काही काळासाठी स्थिर होऊ शकते, मात्र सर्व काळ नाही. आधुनिक काळात भूमी आणि अन्य संसाधनामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. कृषीयोग्य जमिनीमध्ये सुद्धा वाढ होत आहे. पण या बाबीकडे माल्थसने दुर्लक्ष केले आहे म्हणून त्याचा सिद्धांत स्थैतिक सिद्धांत आहे असं टीका केली जाते. नंबर 9, लोकसंख्येतील वाढ आणि दरडोई उत्पन्न आतील वाढ सकारात्मक संबंध नाही. बघा त्यांनी काय म्हटलं, लोकसंख्येतील वाढ नेहमीच हानिकारक नसते. बऱ्याच वेळा लोकसंख्येतील वाढ ही देशाच्या उत्पन्नात वाढ करणार सुद्धा असते. पण या बाबीकडे माल्थस यांनी दुर्लक्ष केलं. त्यानंतर आहे नंबर 11, नंबर 9, तर लोकसंख्येतील वाढ नेहमीच हानिकारक नसते. तर लोकसंख्येत नेहमीची वाढ होते ती प्रत्येक वेळाच काही हानिकारक असते असं नाही. त्यानंतर आहे आगमन प्रणालीचे दोष. तर बघा, माल्थसच्या सिद्धांतामध्ये आगमन प्रणालीचे दोष आहेत. त्यांनी युरोपच्या प्रवासातील अनुभव आणि निरीक्षणाच्या आधारे सिद्धांत मांडला आहे. टीकाकाराच्या मते काही ठिकाणच्या तथ्याच्या आधारे सर्वत्र सिद्धांत लागू होत नाही. माल्थसच्या सिद्धांताचा सार्वभौमिकतेचा स्वभाव आहे असं सदोष सिद्धांत त्यांनी मांडला असं टीका केली जाते. त्यानंतर लोकसंख्येतील वाढ आणि दरडोई उत्पन्नातील वाढ यामध्ये सकारात्मक संबंध नाही. बघा, वास्तविकतः लोकसंख्येतील वाढ दरडोई उत्पन्नातील वाढीनंतर जास्त अपत्य जन्मास घालण्याची इच्छा कमी करते. जेव्हा लोकांची उच्च राहणीमानाची सवय लागते त्यावेळी लोक आपलं कुटुंब मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतात. अपत्याची संख्या वाढल्यास राहणीमानाचा दर्जा खालावतो. परिणामतः लोकसंख्या स्थिर होऊ लागते. जपान, फ्रान्स, इंग्लंड या पाश्चिमात्य देश या उदाहरणामध्ये समाविष्ट आहेत की जेव्हा लोकांचं दरडोई उत्पन्न वाढायला लागते तेव्हा आपोआपच्या लोकसंख्येवर नियंत्रण यायला लागते. पण या बाबीकडे मात्र माल्थस यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. त्यानंतर नंबर 12, निर्धन लोकसंख्येत वाढ घडवितात हे चूक आहे. माल्थसच्या सिद्धांताने लोकसंख्येच्या वाढीसाठी गरीब लोकांना जबाबदार ठरवले आहे. माल्थसच्या मते गरिबी ही गरिबीमुळेच निर्माण होते. त्यामुळे कायदा निर्माण करून गरिबांच्या विवाहावर बंद घालण्यात यावी. जर गरिबांचे विवाह झाले तर लोकसंख्या आणि लोकसंख्या आणि बेरोजगारीमध्ये वाढ होते. टीकाकारांनी हे मत अमान्य केलं आहे. टीकाकाराच्या मते गरिबासाठी संपत्तीचे असमान वितरण आणि सरकारी नीती कारणीभूत आहेत. श्रमिकांना योग्य वेतन लाभ प्राप्त झाल्यास तसेच मनोरंजनाची साधने, शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या लोकसंख्या वाढ होणार नाही किंवा लोकसंख्या नियंत्रणात येऊ शकते असं टीकाकार
म्हणतात. त्यानंतर नंबर 13 अव्यावहारिक सिद्धांत. तर बघा अव्यावहारिक सिद्धांत. माल्थसने लोकसंख्या नियंत्रणासाठी आत्मसंयम, नैतिकता तसेच संयम इत्यादी बाबीचा सांगितलेल्या आहेत. साधारणतः व्यक्तीसाठी हे उपाय अव्यावहारिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आम आदमीसाठी ह्या सगळे उपाय हे अव्यावहारिक आहेत असं टीका केली जाते. त्यानंतर आहे नंबर 14 खोटा भविष्यता. माल्थसला खोटा भविष्यता म्हटलेला आहे. तर माल्थसचा सिद्धांत ज्या देशाच्या पाहणीवर आणि निकषावर आधारित आहे त्या देशामध्ये सुद्धा हा सिद्धांत सत्यात उतरलेला नसल्याचे दिसून येते. पाश्चिमात्य युरोपीय देशांमध्ये माल्थसची भीती आणि निराशावादावर नियंत्रण करण्यात यश आले आहे. जन्मदरावर घट, अन्नधान्याची उपलब्धता, कृषी आणि औद्योगिक प्रगतीमुळे माल्थसच्या भविष्यवाणी खोटी ठरली आहे. या देशांनी कृत्रिम उपायाद्वारे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवले आहे. त्यामुळे माल्थस खोटा भविष्यता ठरलेला आहे असं टीका केली जाते. ह्या सगळ्या टीका जरी या माल्थसच्या सिद्धांतावर केल्या जात असल्या तरी माल्थसच्या सिद्धांताचे काही महत्त्व आहे ते आपण आता बघणार आहोत. माल्थसच्या सिद्धांताचे महत्त्व. पहिलं आहे लोकसंख्या वाढीची भविष्यवाणी अर्धविकसित देशांमध्ये आजही सत्तेत उतरल्याचे दिसून येते. माल्थसने जो काही भविष्यवाणी केली की की लोकसंख्या आणि अन्नधान्यामधला संबंध काय, किंवा लोकसंख्या तुम्ही वेळीच नियंत्रणात आणली नाही तर देशाचा लोकसंख्या वाढ ही देशाच्या विकासाला कमी करेल, विकास खाऊन टाकेल, असं माल्थसने भविष्यवाणी केली होती. आणि आपण जर ही लोकसंख्या नियंत्रणात आणली नाही तर निसर्गच ही लोकसंख्या नियंत्रणात आणेल असं माल्थस म्हटले होते. आणि अर्थात आजही ते अर्धविकसित देशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या होताना आपल्याला दिसून येते. त्यामुळं माल्थस या सिद्धांताचे महत्त्व हे अबाधित राहते. त्यानंतर या सिद्धांताने प्रगतशील आणि उन्नत देशामध्येही आपत्ती यथार्थपणे प्रमाणित केली आहे. बघा या सिद्धांताने प्रगतशील आणि उन्नत देशामध्ये आपली यथार्थता आणि प्रमाणित केली आहे. फ्रान्स, इंग्लंड, अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये परिवार नियोजन, संतती नियमनाचा वाढता प्रयोग या सिद्धांताचे महत्त्व स्पष्ट करत आहे. म्हणजे या सिद्धांतावरून त्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या असं या सिद्धांताचं महत्त्व सांगितले जाते. त्यानंतर आहे नंबर 3 मानवाद्वारे लोकसंख्या नियंत्रण न केल्यास लोकसंख्या तीव्र गतीने वाढेल आणि अनेक समस्या निर्माण होतील. हे माल्थसचे मत आजही सत्यात ठरते. कारण लोकसंख्या आपण जर नियंत्रित केली नाही तर निसर्गच ती लोकसंख्या नियंत्रित करणार आहे. हे आजही बऱ्याच ठिकाणी खरं होताना आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर आहे नंबर 4 लोकसंख्या एकसारखी वाढत राहिली तर जगातील कृषीयोग्य क्षेत्र वाढलेल्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यास अपर्याप्त ठरेल. लोकसंख्या जर याच अव्याहत वेगाने वाढत राहिली तर अर्थात काही दिवसांनी ही जी उपलब्ध जमीन आहे ही जमीन त्या लोकांना पोचण्यासाठी, त्या लोकांना अन्नधान्य देण्यासाठी अपर्याप्त ठरेल, कमी पडेल. हे माल्थस यांनी सांगितलं आणि खरंच आहे. आजही आपण पाहतो की लोकसंख्या बेसुमार जर वाढत राहिली तर त्या देशामध्ये अन्नाचा तुटवडा किंवा उपासमार वाढल्याचं चित्र पाहावयास मिळते. त्यामुळे माल्थसने सांगितलेला सिद्धांत या ठिकाणी सुद्धा खरा ठरतो, त्याचं महत्त्व हे अबाधित राहते. त्यानंतर आहे नंबर 5 लोकसंख्येतील वाढ अन्नधान्यातील वाढीपेक्षा जास्त राहिल्यास असंतुलन निर्माण होते. हे असंतुलन प्रतिबंधात्मक उपायाद्वारे दूर न केल्यास जन्मदरातील वाढीबरोबरच नैसर्गिक उपायांच्या क्रियाशीलतेमुळे मृत्यूदरात वाढ होईल. हे विधानही सत्य आहे. भारतासारख्या विशाल देशामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये ही बाब प्रकर्षाने जाणवते की लोकसंख्या वाढ अन्नधान्यातील वाढीपेक्षा जास्त राहिल्यास असंतुलन निर्माण होईल आणि त्यामुळे उपासमार, बेकारी, बेरोजगारी, गरिबी निर्माण होऊन त्याचे वाईट परिणाम देशाला भोगावे लागतील. हे भविष्यवाणी माल्थस किंवा ही गोष्ट माल्थस यांची सत्यात आजही उतरताना आपल्यास पाहावयास मिळते. एकूणच काय माल्थस यांनी 1798मध्ये हा सिद्धांत जो मांडलेला आहे तो काळ पाहता त्यांनी जे भविष्य केले ते आजच्या या आधुनिक काळामध्ये, आजच्या 2021मध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात लागू होताना आपल्याला पाहावयास मिळतात.